नमस्कार, मी चैताली. मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे भाकरवडी. त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे. 250 ग्रॅम मैदा आहे इथे. तर 250 ग्रॅम मैद्यामध्ये मी हा छोटासा ग्लास आहे. यामध्ये 3 चमचे बेसन पीठ बसतं. तर इथे मी 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी ओवा टाकणार आहे. ओवा नेहमी टाकताना थोडासा चोळून टाकावा, जेणेकरून त्याचा फ्लेवर पूर्णपणे पिठामध्ये उतरतो. तर इथे मी हा ओवा पूर्णपणे चोळून टाकते आहे. आणि आता या पिठामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे, की जेणेकरून आपल्या भाकरवड्या क्रिस्पी होतात. आणि यामध्ये आता मी मीठ टाकले आहे चवीनुसार. आणि आता यामध्ये मी तेल टाकते आहे. छान गरम कडकडीत केलेलं आहे मी इथे तेल. तीन चमचे तेल आहे हे. तुम्ही पाहू शकता छान कडकडीत गरम झालेला होतं. तर आता प्रथम याला तुम्ही चमच्यानेच छान मिक्स करा, कारण की तेल गरम आहे. छान मिक्स झाल्यावर पुन्हा एकदा हाताने तुम्ही छान मळून घ्या. छान मळून झालं की एक प्रेस करून बघायचं, कारण की ह्याचा घट्ट गोळा तयार होतो. तेव्हा समजायचं की आपलं तेल पूर्णपणे मैद्याला लागलेलं आहे. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी पीठ मळून मी दुसऱ्याकडूनच घेते. जास्त असेल तर मी दुसऱ्याकडून घेते, कमी असेल तर ते मी स्वतःच मळते. पण क्वांटिटी जर जास्त असेल तर मला मळता येत नाही, त्यामुळे मी व्हिडिओ थोडासा स्किप करते. हे पहा, इथे पीठ मळून झालेलं आहे आपलं. तर हे मी आता अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देते. आणि आता आपण त्यामध्ये जे स्टफिंग करताना साहित्य लागणार आहे ते पाहूया. इथे मी धने आणि पांढरे तीळ एकत्रच भाजून घेणार आहे. तो व्हिडिओ थोडासा मला कळलंच नाही, व्हिडिओ बंद झाला होता मध्येच, त्यामुळे मी तुम्हाला धने आणि तीळ टाकताना दाखवू शकले नाही. पण हे धने आणि पांढरे तीळ जे आहेत ते मी दोन चमचे घेतलेले आहेत. मोठे 2 चमचे होते. तुम्हाला प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर इथे मी धने आणि तीळ हे मी 2 चमचे घेतलेले आहे प्रत्येकी. आणि आता यामध्येच आपल्याला खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हे पहा, हे छोटेसे ग्लास आहेत माझ्याकडे. तर हे 1 ग्लास 4 चमच्याचा आहे. तर हे ग्लास मी टाकते इथं. 2 ग्लास भरून टाकलेले आहे आणि 1 हाफ. तर असे मोजून मी 10 चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आता हे स्टफिंग आपल्याला छान मंद आचेवर खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. आणि मगाशी मी सांगायला विसरली आहे, जेव्हा मी धने आणि तीळ टाकले होते त्यासोबत मी जिरेसुद्धा टाकलेले आहे. तर हे छान स्टफिंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे छान खरपूस भाजून झालेले आहे. तर हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आता हे स्टफिंग आपल्याला छान थंड होऊन द्यायचं आहे.
तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत हे थंड होईल. आता इथे आपलं स्टफिंग छान थंड झालेलं आहे. आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट आहे, मिरची पावडर आहे ही, आणि यामध्येच गरम मसाला, आणि आता हे आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. अरे हो, अजून एक टाकायचं विसरले मी, साखर टाकायची असते यामध्ये. म्हणजे कसं छान आंबट, गोड, तिखट चव येते आणि भाकरवडी छान लागते. तर यामध्ये मी साखर देखील टाकलेली आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, छान मिक्सरमधून फिरून घेतलं आहे. हे मी छान बारीक पूड झालेली आहे. आणि आता पुन्हा आपण आपलं पीठ भिजले की नाही ते पाहूया. इथे आपले पीठ पाहू शकता छान भिजले, तरीसुद्धा परत एकदा आपण छान मळून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता छोटासा गोळा घेऊन, तुम्ही पाहू शकता छोटाच घ्यायचा आहे, कारण की आपल्याला पातळ लाटायचा आहे. हा जास्त पातळही नाही, जास्त जाडाही नाही. हे पहा छान लाटून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही केलेला मी. तर याला मी आधी पहिली चिंचेची चटणी आहे ही मी घरातच बनवली आहे. याची जर का तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ती नक्की शेअर करेन. तर इथे मी हे चिंचेचं पाणी छानपैकी सगळीकडून लावून घेणार आहे. आणि यामध्ये आता आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते पूर्णपणे स्प्रेड करायचं आहे. आणि हे स्टफिंग केलेलं आहे त्यावर हलक्या हाताने लाटणं फिरून घ्या, जेणेकरून ते स्टफिंग पूर्णपणे चिकटेल आणि आपल्याला त्याचा रोल करताना इझी जाईल. तुम्ही पाहू शकता मला प्रॉपर रोल करता आता येत नाही. पहिली मी करायची, पण आता माझी बोटं वळत नाही डाव्या हाताची, त्याच्यामुळे मी एक रोल तुम्हाला करून दाखवते. पण तुम्ही हा रोल करताना टाईट रोल करायचा आहे. हे पहा, छान रोल करून घ्यायचा अशा प्रकारे. छान रोल झाला की पुन्हा एकदा तो स्प्रेड करा आणि अशा प्रकारे भाकरवडी कट करा. आणि कट केल्यानंतर मी अशीच ठेवली तरी चालेल, पण माझ्या मुलांना हा शेप खूप आवडतो. तर इथे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं, म्हणून मी लगेच तुम्हाला तळून देखील दाखवते आहे. छान मीडियम आचेवर ह्या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत. खूप छान होतात आणि क्रिस्पी देखील होतात. तुम्ही पाहू शकता कडक पण झालेल्या आहेत. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.